यावर्षी जून जुलैमध्ये तसा सोलापूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी होतं, परंतु ऑगस्ट महिन्यात 6 तारखेपासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात होऊन आता आपण ऑगस्ट महिन्यापर्यंतचा जर विचार केला तर 266 मिलीमीटर पाऊस पडणं आजच्या तारखेपर्यंत अपेक्षित सरासरी आहे. त्याच्या अगेन्स्ट आज 282 मिलीमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या 105% पर्यंत गेलेला आहे. सर, पूर्ण 3 महिन्यात किती खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झालेली आहे आणि त्याची सरासरी टक्केवारी काय आहे? आपल्याला आत्तापर्यंत यावर्षी सरासरी जे क्षेत्र आहे ते 3,37,000 हेक्टर हे जिल्ह्याचं सरासरी क्षेत्र असून त्याच्या तुलनेत 4,37,000 एवढी पेरणी अद्यापपर्यंत झालेली आहे आणि पेरणी अहवाल अंतिम करायचं काम सध्या तालुका पातळीवर सुरू आहे. आणि हे जी झालेली पेरणी आहे ती सरासरीच्या जवळजवळ 130% पर्यंत गेलेली आहे. आपण पाहतोय सर की अक्कलकोट असेल, दक्षिण उत्तर सोलापूर असेल, बार्शीचा काही भाग असेल, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी झालेलं. किती हेक्टर पर्यंत हे नुकसान झाले? यावर्षी ऑगस्ट महिन्यात जो काही ठिकाणी काही मंडळात पाऊस झालेला आहे तो काही मंडळात अतिवृष्टी पावसाची झालेली आहे. त्यातली विशेषतः उत्तर सोलापूरमधील 5 मंडळे असतील, दक्षिण सोलापूरमधील 2 महसूल मंडळे असतील किंवा अक्कलकोटमधील 1 महसूल मंडळ, अशा 8 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. आणि या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून काही खरीप पिकाचं नुकसान झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलेलं आहे. किती हेक्टर शेती आहे? प्राथमिक अहवाल जो तालुका स्तरावरून प्राप्त झालेला आहे त्याच्यानुसार सध्या जवळजवळ 41,000 हेक्टरवर 3 तालुक्यात मिळून नुकसान झालेलं आहे. आणि यात प्रामुख्यानं सोयाबीन, मूग, उडीद, मका, तूर तसेच भाजीपाल्यासारखी काही पिके अशा पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अहवाल आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. त्या संदर्भातील पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे का? त्यांचा अहवाल कधीपर्यंत येईल? पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे. पंचनामा करण्याचे आदेश तालुका पातळीवर देण्यात आलेले आहेत. 8 ते 10 दिवसात पंचनामे झाले की त्याचा अहवाल संकलित करून शासनास पाठवण्यात येईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.